डिअर स्टुडंट्स, वेलकम टू ब्रिज कोर्स ऑफ क्लास 10th इयत्ता 10वीच्या सेतू अभ्यासक्रमामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. इन द लास्ट व्हिडिओ वी हॅड सीन कॉम्पिटन्सी और लर्निंग आउटकम स्टेटमेंट 5, टॉक अबाउट वन्स ओपिनियन, पॉइंट्स ऑफ व्यू, प्रेझेंट अँड आर्ग्युमेंट, ॲक्टिव्हिटी नंबर 1. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कार्यक्षमता किंवा अध्ययन निष्पत्ती विधान 5, एखाद्या व्यक्तीचे मत, दृष्टिकोन याविषयी बोलणे किंवा युक्तिवाद सादर करणे या संदर्भात ॲक्टिव्हिटी नंबर 1 पाहिली. नाउ इन धिस व्हिडिओ वी आर गोइंग टू सी ॲक्टिव्हिटी नंबर 2. आता या व्हिडिओमध्ये आपण ॲक्टिव्हिटी नंबर 2 पाहणार आहोत. इन द बिगिनिंग वी विल सी द इन्स्ट्रक्शन फॉर द स्टुडंट्स. सुरुवातीला आपण विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सूचना पाहू. हेअर आर द सेम इन्स्ट्रक्शन्स विच वी हॅड सीन इन ॲक्टिव्हिटी नंबर 1. ॲक्टिव्हिटी नंबर 1 मध्ये आपण ज्या विद्यार्थ्यांसाठी सूचना पाहिल्या त्याच सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. इन्स्ट्रक्शन 1 पहिली सूचना आहे, लिसन द इन्स्ट्रक्शन्स ऑफ टीचर अँड ॲक्ट अकॉर्डिंगली. म्हणजे शिक्षकाने दिलेल्या सूचना ऐका आणि त्यानुसार कृती करा. इन्स्ट्रक्शन 2 दुसरी सूचना आहे, रीड द गिवन इन्स्ट्रक्शन व्हेरी केअरफुली. दिलेली सूचना काळजीपूर्वक वाचा. अँड द लास्ट इन्स्ट्रक्शन शेवटची सूचना आहे, गिव्ह युअर ओपिनियन अबाउट प्रोफाईल ऑफ पेन फ्रेंड. पेन फ्रेंड म्हणजे पत्रमित्र. Profile means a summary of information especially about a person. विशेष करून एखाद्या व्यक्तीविषयी सारांश रूपाने दिलेली माहिती म्हणजे प्रोफाईल. पत्रमित्राच्या प्रोफाईल विषयी आपलं मत व्यक्त करा. इन द लर्निंग ॲक्टिव्हिटी यू हॅव बीन गिव्हन द प्रोफाईल ऑफ पेन फ्रेंड. लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला एका पत्रमित्राची प्रोफाईल देण्यात आली आहे. यू आर एक्सपेक्टेड टू रीड अँड अंडरस्टँड दॅट प्रोफाईल. ती प्रोफाईल तुम्ही वाचावी आणि समजून घ्यावी अशी अपेक्षा आहे. प्रोफाईल ऑफ कुणाल. यू ऑल्सो रीड विथ मी. तुम्ही देखील माझ्याबरोबर या प्रोफाईलचं वाचन करा. हॅलो फ्रेंड्स, हिअर आय एम शोईंग यू अ प्रोफाईल ऑफ कुणाल who is my best friend. His name is Kunal. Address, he lives in a small town Loni. It is near a beautiful hill station. Date of birth 14 September is his date of birth. His hobby is visiting forest and to take the photos of birds and animals. He also likes to sing songs in his free time. He does not like to spend more time in watching movies and cartoons. He always spends his time in the company of birds and domestic animals. He likes to wander in the forest to take photos of rare birds and animals. He does not have many friends because he rarely gives time to others. His favorite subject is English literature. I like only Indian literature. His favorite movie is Tare Zameen Par. You have just read the profile of Kunal with me. तुम्ही आत्ताच माझ्याबरोबर कुणालची प्रोफाईल वाचली आहे. You can read this profile again carefully. तुम्ही पुन्हा एकदा ही प्रोफाईल काळजीपूर्वक वाचू शकता. अँड देन यू गिव्ह मी युअर ओपिनियन अबाउट धिस प्रोफाईल. या प्रोफाईलविषयी तुमचं मत काय आहे ते तुम्ही मला सांगा. यू कॅन राईट युअर ओपिनियन इन युअर नोटबुक. तुमचं मत तुम्ही वहीमध्ये लिहू शकता. तुम्ही ते वहीमध्ये लिहावं अशी अपेक्षा आहे. यू कॅन राईट युअर ओपिनियन विथाऊट एनी हेजिटेशन. कोणताही संकोच न बाळगता तुम्ही तुमचं मत अगदी मुक्तपणे आपल्या वहीमध्ये नोंदवू शकता.
Now I will ask you some questions. You try to answer those questions and write them in your notebook. या प्रश्नांची उत्तरे तुम्ही द्या आणि ती वहीमध्ये देखील लिहा. द फर्स्ट क्वेश्चन, पहिला प्रश्न आहे की डू यू लाईक द प्रोफाईल ऑफ कुणाल? व्हाय? तुम्हाला कुणालची प्रोफाईल आवडते का? आवडत असेल तर का आवडते? आवडत नसेल तर का आवडत नाही? राईट युअर आन्सर इन युअर नोटबुक. तुमच्या वहीमध्ये तुमचे उत्तर लिहा. नेक्स्ट क्वेश्चन, यू हॅव सीन in the profile of Kunal that he does not have many friends. कुणालला फारसे मित्र नाहीत. Is it good or bad? मग ही चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे? Why? If it is good, why? जर ही चांगली गोष्ट आहे असं तुम्हाला वाटत असेल तर असं तुम्हाला का वाटतं? And if you think that it is a bad, then why? जर तुम्हाला वाटत असेल की वाईट गोष्ट आहे तर मग ती वाईट काय? नेक्स्ट क्वेश्चन, हिज फेवरेट मूव्ही इज तारे जमी पर. व्हॉट माइट बी द रिझन? त्याचा आवडता चित्रपट आहे तारे जमी पर. याचं कारण काय असावं असं तुम्हाला वाटतं? यू राईट द आन्सर्स ऑफ ऑल दिस क्वेश्चन्स इन युअर नोटबुक. या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा. Now we will see the demo activity. In this activity, I will show you the imaginative profile. मी तुम्हाला एक काल्पनिक प्रोफाईल दाखवणार आहे and I will ask you some questions on that profile. त्या प्रोफाईल संदर्भात मी तुम्हाला काही प्रश्न देखील विचारणार आहे. You read this profile with me and then आन्सर दोज क्वेश्चन्स. तुम्ही प्रोफाईल माझ्याबरोबर वाचा आणि नंतर प्रश्नांची उत्तरे द्या. प्रोफाईल ऑफ मिस्टर शेखर हिवाळे. हेअर इज अ प्रोफाईल ऑफ मिस्टर हिवाळे. नेम मिस्टर शेखर हिवाळे. ॲड्रेस ही लिव्ज इन म्हैसमाळ, औरंगाबाद. हिज हॉबी. His hobby is visiting places of natural beauty. He likes to read only nature poems. He often visits hill stations, forts, natural landscapes. He also likes to observe birds and animals. In this profile, you have seen that Mr. Hivale likes to read only nature poems. Mr. Hivale यांना फक्त निसर्ग कविता वाचायला आवडतात. कुड यू गेस व्हॉट माइट बी द रिझन्स? मिस्टर हिवाळे यांना निसर्ग कविताच आवडतात, याचं काय कारण असावं याचा तुम्ही अंदाज करू शकाल. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज ओपिनियन अबाउट हिज हॉबी अँड इंटरेस्ट? मिस्टर हिवाळे यांचा छंद आणि आवड याविषयी तुमचं काय मत आहे? यू राईट द आन्सर्स ऑफ दिस क्वेश्चन्स इन युअर नोटबुक. या प्रश्नांची उत्तरे तुम्ही वहीमध्ये लिहा. इन लर्निंग ॲक्टिव्हिटी यू हॅड बीन गिव्हन प्रोफाईल ऑफ कुणाल. लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला कुणालची प्रोफाईल देण्यात आली होती अँड यू हॅड बीन आस्क्ड सम क्वेश्चन्स. तुम्हाला काही प्रश्न देखील विचारण्यात आले होते. You are expected to answer those questions orally. तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरे तोंडी देणे अपेक्षित आहे. But as it is not possible here, you write the answers of those questions in your notebook. While expressing your opinions, you can begin the sentence like, in my opinion, I agree, I think. तुमचं मत व्यक्त करत असताना तुम्ही इन माय ओपिनियन, आय ॲग्री, आय थिंक अशा पद्धतीने वाक्यरचनेची सुरुवात करू शकता.
For example, I think it is very bad that Kunal does not have many friends. In my opinion, Kunal always likes to spend his more time with nature. In this way, you can express your opinions and write in your notebook. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं मत व्यक्त करू शकता आणि आपल्या वहीमध्ये ते लिहू शकता. In extension activity, you write your profile and share it with your friends. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये कुणालच्या प्रोफाईलप्रमाणेच किंवा मिस्टर हिवाळे यांच्या प्रोफाईलप्रमाणे तुम्हाला तुमची प्रोफाईल लिहायची आहे आणि ती आपल्या मित्राबरोबर शेअर करायची आहे. इफ युअर फ्रेंड्स हॅव देअर प्रोफाईल्स, यू मे कॉमेंट ऑन देअर प्रोफाईल्स. तुमच्या मित्रांची प्रोफाईल असल्यास तुम्ही त्या प्रोफाईल संदर्भात आपली मते मांडू शकता किंवा वहीमध्ये लिहू शकता. नाव यू मस्ट हॅव फॉर्म्ड युअर ओपिनियन अबाउट कुणाल. कुणालविषयी तुमचं मत तुम्ही तयार केलेलंच असेल. कुणाल लाइक्स टू टेक फोटोज ऑफ रिअर ॲनिमल अँड बर्ड्स. दुर्मिळ प्राणी आणि पक्ष्यांचे फोटो घ्यायला कुणालला आवडते. धिस इज कुणाल्स हॉबी. हा कुणालचा छंद आहे. व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट हिज हॉबी. त्याच्या या छंदाविषयी तुमचं मत काय आहे. राईट युअर ओपिनियन इन युअर नोटबुक. तुमचं मत तुमच्या वहीमध्ये लिहा. आफ्टर completing this activity, you will learn to express your opinion about any information. ही ॲक्टिव्हिटी पूर्ण केल्यानंतर तुम्ही कोणत्याही माहिती संदर्भात आपलं मत कसं व्यक्त करावं हे शिकाल. You will also learn to express your feelings, emotion and thoughts about any situation and information. तसेच कोणतीही परिस्थिती किंवा माहिती संदर्भात आपल्या भावना आणि विचार व्यक्त करण्यास तुम्ही शिकाल. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.